नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. या कार्यक्रमात आपण जे विषय घेतो त्यावर तुमचा उत्तम असा प्रतिसाद लाभतो. तुमच्या सूचना येतात, कमेंट्स येतात आणि अनेक मुद्द्यांवर तुम्ही अगदी परखडपणे आपली मतं व्यक्त करता. आम्ही जेनझीवरचा व्हिडिओ केला त्यावर अनेक म्हणजे सैन्यांमधल्या ज्या वीरपत्नी आहेत त्यांनी मतं व्यक्त केली, ज्या जवानांच्या पत्नी आहेत त्यांनी सुद्धा कमेंट्स व्यक्त केल्या आणि या प्रत्येक व्हिडिओवर तुमची काहीतरी मतं असतात. आजच्या व्हिडिओचा जो विषय तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील जो संघर्ष सुरू आहे, अमेरिका, इस्रायल, इराण त्या संदर्भातला आहे आणि या घटना घडामोडींचा जो पडसाद आहे तो आपल्या देशावर, जगावर सगळीकडे उमटणार आहेच आणि त्याचे परिणामही होणार आहेत. सर, तुमचं स्वागत. आणि नमस्कार. नमस्कार सर. विषय असा आहे की अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आल्यापासून अमेरिकेची युद्धखोरी आणि खास करून डोनाल्ड ट्रम्प यांची अतिशय असातत्य असलेली भूमिका, म्हणजे प्रेडिक्टेबली अनप्रेडिक्टेबल. आज एक बोलतील, उद्या दुसरं करतील. आज शांती प्रस्ताव, उद्या पुन्हा युद्धाचं आहे आणि आपण त्याचे परिणाम जगातल्या अनेक देशांना या ना त्या कारणाने भोगायला लागतात हे बघतोय. आता आपल्याला कुठे वाटत होतं की हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे तिथे काहीतरी शांतता असेल, सगळं सुरळीत होईल, परंतु पुन्हा अमेरिकेकडून घोषणा करण्यात आलेल्या आहेत. नेमकं नवीन अपडेट यातली काय आहे, ताजी बातमी काय आहे? ताजी बातमी ही आहे की आता अमेरिकेला हे युद्ध पेलवेन असं झालेलं आहे. कारण अमेरिकेला हा युद्ध एकतर्फी बंदी तर करता येत नाही, कारण या युद्धातून एवढा खर्च करून शेवटी मिळवलं काय? तर अमेरिकन जनतेसमोर तोंड दाखवायला जागा नाही. ज्या डीप स्टेट्स अमेरिकेला चालवत असतात त्याच्यात अनेक युद्धखोर मानसिकतेचे उद्योजक आहेत. त्यांच्या उद्योगांना काहीतरी यातनं फायदा होईल अशा स्वरूपाची घटना सुद्धा घडत नाहीये. त्यामुळे डीप स्टेटचे स्टेक होल्डर्स तुमच्यावर खुश नाहीत. अमेरिकन जनतेला दाखवण्यासारखं तुमच्याकडे काही नाही. कालपर्यंत नोबेल पारितोषिक मिळालं पाहिजे याच्याकरता आग्रही असणारे आणि क्लुप्त्या वापरणारे ट्रम्प आज या युद्धामधलं आपलं शेवटचं हत्यार काढायचं बघतायत. आणि ते म्हणजे जसे 1945च्या आसपास हिरोशिमा आणि नागासाकीवर अमेरिकेने बॉम्ब टाकले होते, लिटल बॉम्ब आणि फॅटमॅन. ते लिटल बॉम्ब आणि फॅटमॅन आणि त्यांनी संपूर्ण दुसऱ्या महायुद्धाचा पट बदलला आणि अमेरिका विजयी झाली. तसंच इकडे हा एक इकॉनॉमिक बॉम्ब टाकला जातोय. आतापर्यंत इतके लष्करी हल्ले करून काही फारसं हाती लागलं नाही. इराण चिवट निघालं. इराण अजूनही लढतंय आणि आपले त्यावेळेचे जे पहिला कार्यक्रम आहे तो काढून बघा. त्यात मी सांगितलं होतं इराण को घुटने में लाना इतना आसान नहीं है. तिकडे मिलिटरी लष्करी शिक्षण हे प्रत्येकाला अध्यावृत आहे, त्याच्या अभ्यासक्रमाचा तो भाग आहे. त्यामुळे इथला प्रत्येक माणूस सैनिक आहे, तो लढत असतो आणि तो अमेरिकेविरुद्ध चेव येऊन राष्ट्रप्रेमाने लढतो. एक प्रकारे या राजवटी विरुद्धची लोकांचं मत तीव्र बनत चाललं होतं. पण या हल्ल्यामुळे त्या काहीशा पॉप्युलर नसलेल्या खोमेनीच्या सरकारच्या मागे सगळे ताकदीनं उभे राहिले आणि ते एक दिलानं आता लढतायत. जो अनुभव व्हिएटनाम युद्धामध्ये आला होता तसा चिवट अनुभव आता अमेरिकेला इराणच्या युद्धामध्ये येतोय. पण हा एक युद्धखोर देश आहे, त्याला आपली अर्थव्यवस्था चालवायला आणि लोकप्रियता टिकवायला युद्ध नावाचं खाद्य त्यात सतत टाकावं लागतं. अमेरिका हा एक युद्ध राक्षस आहे. फक्त त्यांच्या राष्ट्राध्यक्षांची नावं बदलत जातात, अगदी पार विड्रो विल्सन पासून ते आताच्या ट्रम्प पर्यंत. मग ते कोरियाचं युद्ध असेल, व्हिएतनामचं युद्ध असेल, क्युबामधलं युद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल, पहिलं महायुद्ध असेल, इराकवरचं वॉर असेल. इराकच्या वॉर मध्ये पण त्यांनी अशाच प्रकारचे इकॉनॉमिक सँक्शनचा बॉम्ब टाकलेला होता. काय झालं त्याचं पुढे? त्या चौकशीतून काही निघालं नाही. नो वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन, नो केमिकल वेपन्स वेर फाउंड. क्युबामध्ये पण तोच आक्षेप घेतला होता की क्युबामध्ये आमच्या स्पाय सॅटेलाइट्सनी तिकडे केमिकल वेपन आणि वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन
स्पॉट केलेली आहेत, पण प्रत्यक्ष जेव्हा चौकशी झाली तेव्हा काही सापडलं नाही. तसंच आता इकडे या युद्धामध्ये अमेरिकेच्या हातीत काही लागलं नाही, म्हणून मग त्याची व्याप्ती वाढवायची आणि लिटल बॉय आणि फॅट मॅन जसं टाकून युद्ध शेवटच्या अंतिम चरणात खेचलं, तसा हा एक केविलवाणा प्रकार आहे की जे इराण बरोबर शस्त्रसंधी, इराण बरोबर जे व्यवहार करतात त्यांनी त्यांचे व्यवहार थांबवावेत, अन्यथा मला त्यांच्याबद्दल वेगळा विचार करावा लागेल. युएई घाबरली. इराणचा 30% इम्पोर्ट हा युएई मधनं येतो आणि त्या दोघांचे आर्थिक संबंध तेवढेच दृढ आहेत. जेवढं इराण युएईवर डिपेंडंट आहे तेवढंच संयुक्त अरब अमिरात हे त्यांच्या एक्सपोर्टसाठी इराणवर डिपेंडंट आहे. त्यांनी ताबडतोब घाबरत जाऊन आम्ही इराण बरोबर व्यवहार करणार नाही अशा स्वरूपाची भूमिका घेतली. परंतु चीनने अशी काही भूमिका घेतलेली नाही. इराणचं 95% ऑइल सध्या चीन उचलत आहे. चीननी मात्र ठामपणे याला सगळ्याला नकार दिलेला आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या आवाहनानंतर, धमकीनंतर संपूर्ण जग त्यांच्या बाजूला उभं राहील आणि इराण आर्थिकदृष्ट्या एकटा पडेल असा जो त्यांचा डाव होता त्याला एक फार तर मर्यादित यश येत आहे आणि ते यशापासून कोसो दूर आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. सर, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जेव्हा बंद होतं तेव्हा त्याचे परिणाम हे अनेक देशांना भोगायला लागतात. भारतामध्ये सुद्धा गेल्या वेळी जेव्हा ही सामुद्रधुनी बंद झालेली होती त्यामुळे कच्च्या तेलाचा वर जो परिणाम झालेला होता तो आपण बघितलेला होता. आता कुठे त्यातून भारतासह अनेक देश सावरतायत अशी परिस्थिती निर्माण होत असतानाच पुन्हा ट्रम्प यांनी जे इशारा दिलेला आहे त्यामध्ये इराणकडून जे जे तेल खरेदी करतील त्या देशांबद्दल सुद्धा त्यांनी काही इशारा दिलेला आहे. ट्रम्प यांच्यासारखा माणूस म्हणजे मर्कटाच्या हाती आलेली तलवार आहे. तो राजाच्या नाकावर माशी बसली म्हणून तिथेही चालवतो. तोच अनुभव इकडे आहे. त्यामुळे ट्रम्प बाबाची तलवार आणि कुऱ्हाड आपल्यावर पडू नये याच्याकरता अनेक देशांनी आपला क्रूड ऑइलचा जो स्टॉक आहे तो स्टॉक वाढवलेला आहे. विकसित देशांमध्ये तो स्टॉक 90 दिवस ते 115 120 दिवस इतका मोठा आहे, म्हणजे 4 महिन्याचा स्टॉक आहे. भारतामध्येही 60 दिवसाच्या वरचा स्टॉक आहे, यात काही शंकाच नाही. त्यामुळे 60 दिवस तरी भारताला याच्यातनं काही त्रास होणार नाही. आणि तोपर्यंत ट्रम्प यांचा धीर टिकेल का पुन्हा नवीन काहीतरी विसरभोळेपणा दाखवत किंवा डाव टाकत ते अशा गोष्टी करतात का हे बघायला पाहिजे. लक्षात ठेवा, ट्रम्प हा एक बिझनेसमन आहे. त्याच्यासाठी अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद हा सुद्धा एक व्यवहारच आहे आणि तो संपूर्ण या युद्धाकडे प्रॉफिट अँड लॉसच्या नजरेनं बघतायत. ज्या क्षणी याच्यामध्ये लॉस, इररिकव्हरेबल लॉस दिसायला लागेल त्या क्षणी ते माघार घेतील. तोपर्यंत यानं त्या प्रकाराने आपलं आर्थिक युद्ध ते चालू ठेवतील, कारण मिलिटरीच्या युद्धामधलं यश मर्यादित हे दिसून आलेलं आहे. आजच्या घडीला इराण मधल्या तेलाची किंमत $85 पर बॅरल आहे. ती आता वेस्टर्न वर्ल्डला, अमेरिका आणि युरोपच्या देशांना परवडणारी आहे. ती पुढच्या वर्षी कमी व्हायला पाहिजे अशी त्यांची आर्थिक गणित आहेत. त्यामुळे तोपर्यंत आपल्याला इराणला गुडघ्यावर आणून शरणागत व्हायला करता येते का हे बघितलं पाहिजे. आणि चायनाचा विरोध असल्यानंतर चायनाच्या व्यतिरिक्त हे इकॉनॉमिक सँक्शन्स, हे आर्थिक निर्बंध कितपत यशस्वी होऊ शकतील हे तपासून बघावं लागेल. मला असं वाटतं की इराणचं संपूर्ण टॉप लिडरशिप, मग ती मिलिटरी असेल किंवा राजनैतिक असेल, ही संपूर्णपणे या युद्धात नष्ट झाले तरी इराणचं धैर्य कुठे खचलंय असं आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे इराणच्या युद्धाच्या माध्यमातून दक्षिण आशियातला जो अर्थकारणाचा आणि राजकारणाचा बॅलन्स आहे तो आपण डिस्टर्ब करू आणि त्यातून आपल्याला आणखीन पुढच्या युद्धाची सामुग्री, खाद्य हाताशी लागेल असं जे वाटत होतं तसं काही होताना दिसणार नाहीये. दुसरी गोष्ट आहे, इराणनी ज्याला आपण एक कठीण काळात तरुण जायची क्षमता दाखवली, इकॉनॉमिक इंड्युरन्स ज्याला आपण म्हणतात, आर्थिक लवचिकपणा आणि त्याच्यामध्ये टिकून राहण्याची क्षमता, ती अफलातून दाखवलेली आहे त्यांनी. या सगळ्या भागाचा ऑपरेशनल कंट्रोल आपल्याकडे आला पाहिजे असं जे ट्रम्प महाशयांचं स्वप्न होतं
ते आता एव्हाना त्यांना कळलं असेल की धुळीला मिळालेलं आहे. अशी आत्ताची परिस्थिती आहे. परिणाम काय होतील? कारण भारताच्या अर्थकारणावर याबद्दलची सगळ्यांना चिंता नेहमी वाटते. कारण गेल्या वेळी सुद्धा आपण बघितलं की लगेच काही तेलाच्या बाबतीमध्ये परिणाम होताना दिसले, लोकांमध्ये एक भयाचं वातावरण दिसलं. आणि नुसता हा मुद्दा नसतो, तर जेव्हा तेलाच्या किमती वर खाली होतात, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अस्थिरता येते, त्यावेळी त्याचे परिणाम हे बऱ्याच उद्योगांवर होत असतात. आपल्याकडे तातडीने याच्यावर काही परिणाम होईल असं काही दिसत नाहीये. परंतु वर मात्र याचा परिणाम खूप मोठा होईल. याचं कारण बरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार अतिशय घट्ट होते. अमेरिकेला डॉलर टर्म्समध्ये व्यवसाय करता येत नाही. अमेरिकेच्या डॉलर टर्म्समध्ये व्यवसाय करता येत नाही हे लक्षात आल्यानंतर इराणनी हे सगळा क्रिप्टो करन्सीमध्ये व्हाया गल्फ कंट्रीज हा सगळा पैसा रूट करायचा प्रयत्न केला होता. आता नी त्यांच्या विषयीचा आर्थिक निर्बंधांची गोष्ट सिरियसली घेतल्यामुळे तो त्यांचा व्यवहार बंद झाला. धातूचा व्यवहार तिकडून मोठा होता. त्या धातूच्या व्यवहारावर आता बंधनं आलेली आहेत, निर्बंध आलेले आहेत. तसंच तेल आणि फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आणि एव्हिएशन, शिपिंग प्लस एव्हिएशन असे 4 प्रकारचे निर्बंध आहेत. शिपिंग तसंही होर्मुझमुळे प्रश्नचिन्हांकित आहे. एव्हिएशन त्यामुळे प्रवासाची वाहतूक ही सुद्धा आता मर्यादित किंबहुना संपूर्ण नष्ट झाली असं म्हटलं तरी हरकत नाही. हे सगळं अमेरिका किती काळ सस्टेन करू शकणार आहे याला फार महत्व आहे. मला तरी आता असं स्पष्टपणे दिसतंय की अमेरिका याच्यात फार यशस्वी होईल असं मला वाटत नाही. हा आणखीन स्वतःचा पराभव लपवण्याचा एक मार्ग दिसतोय. जसं की निवडणुकीत वारंवार हरल्यानंतर आपण SIR मध्ये दोष शोधतो, EVM मध्ये दोष शोधतो, इलेक्शन कमिशन मध्ये दोष शोधतो, मतदार याद्यांच्या घोटाळ्यामध्ये दोष शोधतो. तसाच सगळा हा प्रकार आहे की या युद्धामधून हाती काहीच न गवसल्यामुळे आपल्या लोकांना दाखवण्याकरता तरी काहीतरी आपल्याकडे असलं पाहिजे. औरंगजेबाच्या काळामध्ये महाराजांच्या निधनानंतर 27 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात डेरा टाकून बसले होते. पण त्या औरंगजेबाला इथला एक किल्ला धड जिंकता आला नाही. अनेक महिने एक एक किल्ला जिंकायला लागला. तसा इकडे अत्यंत चिवटपणे इराण याला टिकून पुरून उरतंय असं दिसतंय. ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जशी औरंगजेबाची कबर इथंच बांधली गेली तशी इराण महाशयांची तशी ट्रम्प महाशयांची राजकीय कबर या युद्धात बांधली जाईल असं आता दिसायला लागलेलं आहे. कारण त्यांची लोकप्रियता झपाट्यानं घटते आहे. अगदी बरोबर आहे की अमेरिकेमध्ये ट्रम्प सरकार आल्यापासून ते कुठलं युद्ध खेळतील, तर अगदी सगळ्यांना जो अंदाज होता तो म्हणजे टेरिफचं युद्ध ते सुरू केलं. नंतर अनेक ठिकाणी जी युद्धखोरी चा स्वभाव अमेरिकेचा आहे त्यानुसार अनेक ठिकाणी युद्ध जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जगातले अनेक देश अस्थिरतेच्या टोकावर नेऊन ठेवण्याचं ट्रम्प यांचं धोरण जे आहे ते त्यांच्या देशात सुद्धा फारसं जनतेला पटत नाहीये, लोकप्रिय नाहीये. आणि त्यामुळे त्यांची जी लोकप्रियता आहे ती ओसरणार हे उघड आहे. या सगळ्याचं पुढे काय होतं हे आपल्याला कळणार आहेच. तुमची मतं, तुमच्या कमेंट्स आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.